नमस्कार, मधूच किचनमध्ये आपले स्वागत। असे मस्तपैकी फुलणारे कुरकुरीत उडदाचे पापड कसे करायचे, पापडासाठी लागणारा पापड मसालासुद्धा घरीच कसा बनवायचा याचे अचूक प्रमाण या रेसिपीमध्ये सांगितले आहे। या पापडांची साईज बघा, किती छान फुलले आहेत पापड। पापड पण एकदम कुरकुरीत झाले आहेत। हा बघा, पापड तोडून दाखवते, आवाजावरून तुमच्या लक्षात येईलच। मग असा कुरकुरीत आणि खुसखुशीत पापड करण्यासाठी रेसिपी व्हिडिओ संपूर्ण पहा। पापडासाठी 1 किलो उडीद डाळ घेतले। डाळीवरची पावडर काढण्यासाठी थोडी थोडी डाळ अशी चाळणीवर ओतायची आणि एका कपड्याने चाळणीवर अशी घासून डाळ स्वच्छ करून घ्यायची। मी आता सर्व डाळ अशी स्वच्छ करून घेतली। हे बघा किती पावडर आहे, त्यामुळे नेहमी डाळ वापरण्यापूर्वी अशी स्वच्छ करून घ्यायची। आता ही स्वच्छ केलेली डाळ चक्कीतून किंवा घरघंटीमधून एकदम बारीक पीठ करून दळून आणा। 1 किलो उडीद डाळ दळून आणले, एकदम बारीक पीठ केले। हे फक्त उडीद डाळीचंच पीठ आहे, यामध्ये दुसऱ्या कोणत्याही डाळीचा वापर केला नाही। आता यामध्ये जिन्नस घालते। चमच्याच्या प्रमाणात कांदापोहे खाण्याच्या चमच्याने 2 चमचे हिंग घाला। वजनी प्रमाण 20 ग्रॅम। मीठसुद्धा 2 चमचे घाला, वजनी प्रमाण 20 ग्रॅम। त्यानंतर इथे काळी मिरी घेतले 3 चमचे म्हणजे 30 ग्रॅम। खलबत्त्यामध्ये काळी मिरी अशी ठेचून घेतली की ती चाळून घ्यायची आणि वरचा जो जाडसर भाग आहे तो या पिठामध्ये घालायचा। त्याची पूड घालायची नाही, नाहीतर पापडाचा रंग बदलतो। तुम्ही काळी मिरीचं प्रमाण कमी जास्त करू शकता। मी इथे जरा जास्तीची काळी मिरी घातले, कारण काळी मिरीचे पापड आम्हाला खूप आवडतात। कोणतेही पापड बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा जिन्नस म्हणजे पापडखार। पापड फुलण्यासाठी हा पापडखार घालतात आणि त्याचं प्रमाण हे परफेक्ट पाहिजे। तो इथे मी 40 ग्रॅम घातला आहे। 1 किलोसाठी 40 ग्रॅम हा परफेक्ट प्रमाण आहे। म्हणजे पोहे खायच्या चमच्याने 4 चमचे प्रमाण घ्या। सर्व जिन्नस मी पिठामध्ये व्यवस्थित मिक्स केले आहेत। तर आपलं हे पापडाचं प्रीमिक्स तयार झालं आहे। थोडं थोडं साधं पाणी घालून पीठ मळून घेते। एकदम पाणी घालायचं नाही, नाहीतर पातळ होईल। त्यामुळे थोडं पाणी घालूनच पीठ मळायचं। पीठ एकदम कडक पण मळायचं नाही आणि एकदम नरम पण नाही। पापडाच्या पिठात जिन्नस टाकण्यापूर्वी थोडं वाटीभर सुकं पीठ काढून ठेवलं तरी चालेल। म्हणजे पीठ मळताना जर पीठ पातळ झालं तर हे पापडाचं सुकं पीठ घालता येतं। तुम्ही जर पीठ लावून पापड लाटणार असाल तर भिजवण्यापूर्वीच छोटी वाटी उडदाचं पीठ काढून ठेवा। उडदाचं पीठ चिकट असल्यामुळे ते मळताना खूप हाताला लागतं। तर आता पीठ पण मळून झालं आहे। थोडंसं तेल हातावर घेऊन पिठाला लावलं आहे, जास्त तेल लावायचं नाही। आता हे सकाळी पीठ मळून झालं आहे। पापडाचं पीठ भिजवल्यानंतर साधारण एवढं घट्ट असावं। 7 ते 8 तासासाठी झाकून ठेवते। चला आता 7 तास झालेत, घरातली कामं पण आटपलेत, दुपार झाले, पीठ छान मुरले। आता पापड करायला घेते। पीठ मळण्यासाठी पिठाचे 4 भाग करते। यानंतर एक गोळा असा काढून घेते, बाकीच्या पिठाचे गोळे असे झाकून ठेवते आणि हा गोळा नरम करून घेते। खलबत्त्याच्या दांड्याने हे पीठ चेचून घेते। उडदाच्या पापडाचं पीठ हे चिकट असतं, त्यामुळे थोडंसं थेंबभर तेल लावायचं आणि चेचून घ्यायचं। पीठ असं चेचून घेतल्यामुळे पिठाचा कलर पण बदलतो आणि पीठ नरम होतं। आता 10 मिनटं झालेत। पीठ चेचल्यामुळे पिठाचा रंग पण बदलला, असं पिवळसर झालं आहे आणि असं ओढून पिळी देऊन असं छानपैकी ताणून पीठ सॉफ्ट करून घेतलं आहे। असा रोल करायचा लांबट, तर पीठ पण एकदम नरम झालं आहे मस्तपैकी। रोल मोठा झाला आहे, पोळपाटावर राहत नाही, तर त्याचे 2 भाग करून घेते आणि गोळ्या करून घेते। तर पापडाच्या गोळ्या हे तुम्हाला जेवढा पापड पाहिजे त्या साईजच्या त्या गोळ्या करून घ्या। या अशा सारख्या आकाराच्या गोळ्या करून घेतल्यात। पापडाच्या गोळ्या एकमेकाला चिकटू नयेत म्हणून थेंबभर तेल लावायचं आणि डब्यात झाकून ठेवा। गोळ्या झाकून ठेवल्यामुळे त्या नरम राहतात। या पद्धतीनेच बाकीचेही पीठ पापड करताना चेचून नरम करून अशा गोळ्या करून डब्यात भरून ठेवा। आता मी पापड करायला घेते। इथे मी पोळपाट लाटणी न वापरता पुरी यंत्राचा वापर केला आहे आणि या पुरी यंत्रावर पटापट पापड होतात। फक्त हे पापड पातळ करायचे। 2 प्लॅस्टिकच्या शीट घेऊन थोडंसं थेंबभर तेल लावायचं। त्या प्लॅस्टिकच्या शीटमध्ये पापडाची गोळी ठेवून पुरी यंत्र प्रेस करा। बघा असा पापड तयार होतो। पुरी यंत्रावर पापड करण्यासाठी पापडाचं पीठ एकदम मुलायम पाहिजे,
आणि त्यामुळे तो लगेच पातळ होतो. प्रेस करताना एखाद वेळेस जर जाड पापड राहिला तर ते 2 किंवा 3दा प्रेस करून घ्या. पुरी यंत्रावर प्रेस केलेले पापड पटापट होतात. या पद्धतीत पिठाचा वापर होत नाही. फक्त सुरुवातीला प्लॅस्टिक शीटला थोडंसं तेल थेंबभर लावायला लागतं, एवढंच. त्यानंतर तेल अजिबात लागत नाही. त्यामुळे हे पापड जास्त काळ टिकतात. आता हे पापड मी घरामध्ये फॅनखाली प्लॅस्टिकवरच वाळत टाकलेत. उन्हाळी वाळवणाच्या रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. नक्की ओपन करून बघा. हे पापड तासाभरात छान सुकल्यावर लगेच ते उलटे करायचे आणि पापडाच्या दोन्ही बाजू फॅनखाली सुकवून घ्या. दुसऱ्या दिवशी हे पापड मी कोवळ्या उन्हात सुकवून घेतले. पापड जास्त कडक उन्हात सुकवायचे नाहीत, नाहीतर ते तुटतात. मी इथे कोवळ्या उन्हात 2 दिवस पापड सुकवून घेतले. अजिबात पीठ लावलं नाही किंवा तेल लावलं नाही, त्यामुळे हे पापड खूप छान झाले आहेत. तेल छानपैकी तापवून घेतले. पापड तळून दाखवते. हा बघा, तेलात टाकल्यावर कसा फुलला पापड. तर पापडामध्ये आपण घातलेले जे जिन्नस आहेत ते अगदी परफेक्ट आहेत. 1 किलोसाठी 40 ग्रॅम हा पापड खार परफेक्ट प्रमाण आहे. त्यामुळे हा व्यवस्थित फुललेला आहे आणि पापडावरची काळी मिरी पण खूप छान दिसते. सगळ्यांनाच आवडणाऱ्या पापडाचं अचूक प्रमाण तुम्हाला सांगितलं आहे, त्यामुळे पापड करणे एकदम सोपे आहे. तर हे अशा प्रकारचे पापड पटकन करून बघा आणि मला नक्की फीडबॅक द्या. कमेंट करून नक्की सांगा. हे बघा, पापड तोडून दाखवते तुम्हाला. किती छान आवाज येतोय. क्रंची झालेत, खुसखुशीत झालेत आणि खूप सुरेख झालेत. तर नक्कीच तुम्ही या प्रमाणात उडदाचे पापड करून बघा. बनवलेल्या पापडाच्या साईजपेक्षा फ्राय केलेला पापड किती फुलला आहे बघा. चला तर मग, उन्हाळा आहे, लवकरच या पद्धतीने अचूक प्रमाणातले उडदाचे पापड करायला घ्या. रेसिपी व्हिडिओला एक लाईक, कमेंट आणि नक्की शेअर करा. अशाच मधूच किचन चॅनलच्या छान छान व्हिडिओ पाहत राहा, करत राहा आणि खात राहा. धन्यवाद.